तर मीही या शाळेत शिकलो आहे, तुम्हाला माहिती आहे का? मग मीही या शाळेमध्ये 10 वर्ष होतो त्याच्यात शिकलो आहे. साहेब या शाळेने खूप काही दिलं. भाजपला भरपूर माणसं दिली. मनोज सावंत असू दे, महेश पाटील आता गेले म्हणतात, महेश पाटील असू दे, बरेचशी माणसं आपल्या भाजपला दिली. हिंदी थोडं शिकायला गेलं इंग्रजला. आमचे त्यावेळी प्रिन्सिपल कुलकर्णी सर होते, नाईक सर, शिंदे मॅडम, पतालिक मॅडम, चांडक मॅडम, बसके सर, भगत सर, या शाळेमध्ये आम्ही घडलो होते. ह्या शाळेने जे दिलंय ना त्याला कॉलेजमध्ये नाही भेटलं. संस्कार आम्हाला इथे मिळाले. मी कसं वागलं पाहिजे, चालताना कसं चाललं पाहिजे, आपले सर्व बच्चे कंपनीनं आपण कालच नंदोजी परब यांच्याशी बोलणं झालं की आपण कुठल्या तरी आपल्या शाळेमध्ये आपण कार्यक्रम घेतला पाहिजे आणि कल्याण आरटीओचे आपले कल्लूट जे खरंच गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण हा उपक्रम राबवला पाहिजे. लगेच आपले नंदोजी परब यांनी परवानगी दिली आणि आज हा कार्यक्रम आपण रवी या शाळेचा विद्यार्थी आणि सरांचा त्यांचा कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपण ही शाळा निवडली आणि नंदोजी त्याच्यातून तुम्ही इथं शाळेमध्ये येता की नाही? कोण कोण येतं रिक्षामधून? कोण कोण स्वतःच्या बाईकनी किंवा आई वडील सोडायला कोणाकोणाला येतात? सगळ्यांनाच आपल्या इथून आई वडील सोडायला येतात किंवा रिक्षाने किंवा दुसऱ्या. आमचे सर्वांचे लाडके नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, नंदूजी परबजी, दत्ता माळेकरजी, रिक्षा चालक मालक युनियनतर्फे या डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम चालू आहे. तसाच कार्यक्रम आजच्या या शांतीनगर शाळेमध्ये आज हाती घेण्यात आला आणि आपण बघितलं असेल तर सर्वसामान्य घरातली मुलं या शाळेमध्ये सगळे शिकत आहेत. त्यांना बॅग आणि वह्यांचं वाटप आज करण्यात आलं. शिक्षण हा असा घटक आहे की शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आताचा काळ सगळा बदललेला आहे. पूर्वी थोडं वेगळं होतं, परंतु आता शिक्षण घेतलं तरच समाजामध्ये मान पान प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आणि आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना वह्यांचं वाटप, बॅगचं वाटप आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू दिल्या तर ते त्यांचं उच्च शिक्षण होणार आहे, सगळं शिक्षण होणार आहे. आजच्या निमित्तानं मी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. चव्हाण साहेबांकडनं हे सगळं शालेय शिक्षणाचं वाटप झालं, वह्यांचं वाटप झालं, त्यांचंही मनपूर्वक आभार.